हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आणि मजेतच असाल। आजच्या व्हिडिओची सुरुवात झाली ती सकाळच्या टिफिनने, जेवण, त्यानंतर पाणी आलेलं होतं, पाणी भरलं, कपडे वॉश केले, अशी बरीच सकाळची कामं झटपट केली। आणि रोजच असतात प्रत्येकाच्या घरात कामं, त्यामुळे म्हटलं नको आज ते शेअर करायला, पण त्याच्याशिवाय आपली काही सुरुवात होत नाही। आणि ना जे काही थोडेसे शर्ट्स होते म्हटलं आता इस्त्री करून घ्यावी, प्रेस करून घ्यावे। याचं कारण आता सांगते, कारण की आता सणांचे दिवस चालू झाले आणि सण म्हटलं की मग आपल्या मागे वेगळेच एक कामं असतात, वेगळी एक्साइटमेंट असते आणि आपल्याला इतकी काही कामं करायची असतात, काही उद्योग असतात करायचे, ज्यांना आवड असेल त्यांच्यासाठी। आणि मला प्रचंड आवड आहे सण सेलिब्रेट करायची, डेकोरेट करायची, बाकीच्या काही गोष्टी छान इंटरेस्टिंग पद्धतीने करायची, त्यामुळे माझी कामं थोडीशी एक्स्ट्रा वाढतात। म्हणून म्हटलं आता जितके काही शर्ट्स निघतील ना तितके इस्त्री करून मी ठेवून देते, जेणेकरून नंतरचा माझा जो लोड आहे ना तो कमी होईल। पहिले मी काय करायचे, 15 दिवसाने जोपर्यंत एकही शर्ट राहत नाही प्रेस करण्यासाठीचं तोपर्यंत मी काही त्याला हात लावत नव्हते, पण आता म्हटलं थोडंसं प्लॅनिंग चेंज करावं लागेल, कारण की सणांचे दिवस चालू होत आहे, त्यामुळे थोडंसं आपलं जे काही कामाची पद्धत आहे तीही इथे बदलावीच लागणार आहे। आणि त्यामुळे म्हटलं जितकं काम लगेच आपल्या सोपं होत आहे तोपर्यंत म्हणजे जितकं आहे तितकं करून घेऊया, उगाचच कशासाठीही थांबायची सध्या तरी गरज नाही, कारण की आपल्या मागे भरपूर कामं पेंडिंग असणार आहे। चला, त्यामुळे मग इथे कपडे वगैरे सगळं काही इस्त्री करून घेतलं। आणि आता जन्माष्टमी आहे उद्या आणि मुलांच्या स्कूलमध्येही त्यांना कृष्णा बनवून यायचं आहे। सो शिवांशसाठी ना मला छान असं कृष्णाचा मुकुट बनवायचा होता। चला, पण त्याआधी घरातली काही बाकीची कामं करून घेऊया। इथे सगळ्या ज्या मनी प्लांट लावलेल्या ज्या बॉटल्स आहे ना त्याचे पाणी जे आहे ना ते आपल्याला आठवड्याला 4 दिवसातून बदलावं लागतं आणि तेच मला इथे करायचं होतं। सो म्हटलं आता खूप दिवस झाले तुमच्यासोबत शेअर करत नाही, मी शेअर केलं तर तुम्हीही तुमच्या घरी लावलेले मनी प्लांट असेल तर तुम्हालाही क्लिक होईल की हां आपल्याला पाणी बदलायचं आहे असं, म्हणून मी ते तुमच्यासोबत शेअर करते। पण मी नेहमी याचं पाणी बदलत असते, जेणेकरून ते खूप छान ग्रो होत आहे सध्या। चला, बॉटल इथे स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यामध्ये जे मनी प्लांट आहेत ना तेही स्वच्छ धुवून यामध्ये ठेवायचे आहे, जेणेकरून त्याची ग्रोथ छान होते, त्यामध्ये येणारा काही स्मेल असेल तो निघून जातो। बरेच जण मातीत वाढवतात, पाण्यात वाढवतात, दोन्हीकडेही वाढवलेले छानच असतात। बॉटल आर्ट केलं होतं त्यामुळे ते दिसायलाही तितकंच छान दिसतं आणि झाडं लावल्याने घरामध्ये तितकंच ग्रीनरी आणि छान असं पॉझिटिव्हिटी येते। त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की लावू शकतात, पण लावायचं आहे तर तुम्हाला काळजी घेण्यासाठीही तितका वेळ असायला हवा तरच तुम्ही लावत जा। आणि जर आवड असेल ना तर वेळ माणूस कुठेही काढू शकतो, अगदी 2 ते 3 मिनिटं लागतात बॉटल क्लीन करायची त्यामध्ये आणि झाडं क्लीन करायचे त्यामध्ये ठेवून द्यायचे। बऱ्याच व्हरायटी आहे मनी प्लांटमध्ये, पण माझ्याकडे सध्या जे आहे ते मी तेच एक्स्ट्राचे ग्रो करण्याचा प्रयत्न करत आहे, जितकी जागा असेल तितकी। चला, तर तुम्हाला मधुराणीज ब्लॉगचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करूनही सांगत जा की नक्की आणखी तुम्हाला काय बघायला आवडेल ते। आणि हो, गॅलरीमध्ये जी काही गार्डनिंग केलेली आहे, जे काही मस्त असे प्लांट लावले आहेत तेही खूप छान ग्रो होत आहे सध्या। आणखी काही प्लांट आहे जे मला हवे आहेत, जेव्हा कधी मी नर्सरीत जाईल तेव्हा नक्की येणार आहे। सो सध्या त्याच्यासाठी जागाही करावी लागेल। आणि जे काही माझ्याकडे स्पायडरचे प्लांट होते ना ते मी भरपूर असे ग्रो केले आणि मला खूप आवडतात, ते दिसायला खूप छान दिसतं आणि ना मुळात म्हणजे ऑक्सिजन भरपूर प्रमाणात त्यामध्ये असतो। आपल्या घरातली हवा शुद्ध करण्याचं काम हे स्पायडर प्लांट करत असतं, त्यामुळे सध्या मला घरामध्ये मी फक्त मनी प्लांट ठेवलेला आहे, बाकी सगळे जे आहे ते आउटडोअर ठेवले, म्हणजे गॅलरीत वरती ठेवलेले आहे। आता जे आहे ते आज आगे ठेवूया। शिवांश स्कूलला गेलेला आहे, अनुही स्कूलला गेला, मिस्टर कामावरती गेलेत आणि त्यामुळे घरात सध्या मी एकटीच आहे आणि सगळे ज्यावेळेस बाहेर जातात ना त्यावेळेस माझ्याकडे जो वेळ असतो त्या वेळेत मी अशा काही गोष्टी करत असते, जसं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेकोरेशनचं साहित्य काय वगैरे कसं ते तुमच्यासोबत शेअर केलं आणि त्यानुसारच आज मला जे काही आता जन्माष्टमीसाठी शिवांशला स्कूलमध्ये कृष्णा बनवून यायला लावलेला आहे। आता त्याला इतकी अजिबातच आवड नाही आणि
त्यानंतर मग जे काही तुम्ही बघितलं थोडंफार जे सकाळचं रुटीन होतं ते तुमच्यासोबत मी शेअर केलं. आणि आता उद्या जन्माष्टमी आहे, तर श्रीकृष्ण जन्म 12 वाजता होतो आणि आपण त्यासाठी पाळणा, प्रसाद अशा बऱ्याच गोष्टी बनवतो. तर मी छोटासा पाळणा बनवणार आहे दुपारच्या वेळेस. आणि आता टाईम झाला आहे, मला शिवांशला आणायला जायचं आहे, त्याला घेऊन येणार. जेवण वगैरे झालं की दुपारच्या वेळेस पाळणा वगैरे बनवते, जेणेकरून उद्याचं थोडंसं टेन्शन जे आहे आपलं कमी होईल. कारण की कोणताही सण म्हटला की मग क्लिनिंग, बाकीच्या गोष्टी, प्रसाद, नैवेद्य या सगळ्या गोष्टी येतात. सो तेही मी उद्या तुमच्यासोबत शेअर करेल. तर व्हिडिओ आता पुढे स्किप न करता नक्की बघा. तर सगळ्यात पहिले तर मी शिवांशला स्कूलवरनं घरी घेऊन येते आणि तो इतका पळतोय ना, सध्या सगळीकडेच हिरवंगार आहे. आणि खूप दिवसानंतर म्हणूया आपण पाऊस चालू झाला आहे आणि तोही जोरात चालू झालेला होता. आणि म्हटलं चला आता शिवांशला जेवण वगैरे सगळं काही देते. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मग मला जे काही बनवायचं आहे ते बनवायला मला घ्यायचं होतं. पण मग पाऊस, बाकीची सगळी धावपळ, कपडे घरात घेणं, या सगळ्याच गोष्टी पावसाळ्यात येतात. या काही गोष्टी ज्या काल मी सगळं साहित्य काढलं त्यामधून मग मला बऱ्याच गोष्टी मिळाल्या आणि आयडिया पण आल्या की मी घरच्या घरी क्राऊन बनवू शकते. त्यामुळे चला त्या दिवशी वेळ मिळाला नाही, पण मग दुसऱ्या दिवशी सकाळी चहा मी बनवायला घेतला आणि घरच्या घरी DIY कुठल्याही पैसा खर्च न करता इथे मी बनवणार होते. फाईल होती एक रफ, तिचं मी एक जे मला त्याच्या डोक्याच्या साईजप्रमाणे मी ते कट करून घेते. यामध्ये तुम्ही कार्डबोर्ड पण घेऊ शकतात. तर ते घेतलेलं होतं किंवा एखादी जाड पिशवी असेल तीही आपल्याला इथे चालेल. अशा पद्धतीने डोक्याचं माप, आता माझ्यापेक्षा त्याचं डोकं नक्कीच छोटं आहे त्यामुळे हे त्याच्यासाठी परफेक्ट मेजरमेंट होतं जे की मी घेतलं. आता तुम्ही म्हणाल की सगळे म्हणजे रेंटने पण ड्रेस मिळतो किंवा विकत मिळतो. आता माझा मुलगा असा आहे ना की रेंटचा असू द्याच, पण आहे ना जे सध्या घरामध्ये इतकं छान कुर्ता वगैरे आहे तेही तो घालत नाही. त्याला मी कसं बसं इथे तयार केलेलं आहे की तो ड्रेस घालेल जो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दिसेलच. त्यामुळे मी त्याच्यासाठी तो ड्रेस घालणार आहे आणि घरच्या घरीच हा क्राऊन बनवणार आहे. मला बनवायला तर आवडतं, पण आपण ज्या वेळेस विकत आणणार आहोत तितकं ते त्याने घातलंही पाहिजे. उगाच पैसे वाया घालवण्यात काही अर्थ नाही आहे. जर यावर्षी जर त्याने छान पद्धतीने सगळं काही वेअर केलं तर नक्कीच मला पुढच्या वर्षी त्याच्यासाठी आणायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर त्याने कधीच घातलं नसेल तर मग तो ड्रेस उगाचच आपला पैसेही वाया जाईल आणि त्याचा रेंटही वाया जाईल. म्हणून मग यावर्षी मी जे काही घरी बनवणार आहे ते तुमच्यासोबत इथे शेअर करते. अनुला मी आत्तापर्यंत घरीच कृष्णा बनवलं घरच्याच वस्तूंमध्ये आणि इतका सुंदर तो दिसत होता. तर त्याचे काही फोटोज माझ्याकडे असेल तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आता सध्या ना माझ्याकडे एक आता हा कपडा होता, साडी आहे ही जी मी काहीतरी DIY साठी यूज केलेली होती. एकदम सॉफ्ट असा कपडा आहे की जेणेकरून त्याचे छान असा राऊंड इथे मारता येईल आणि थोडा बांधणी टाईप आहे, शेडिंगमध्ये आहे, त्याच्यामुळे त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूप मस्त इथे दिसतंय. सो मी त्याला गोलाकारात करून ग्लू गनने त्याला छान असं फिट केलं आणि अशा पद्धतीने त्याला मी छान सर्कल करणार आहे. आता सर्कल केल्यानंतर अशा पद्धतीने दिसते आणि बाजूची जी बाजू आहे जी मागची तिथे मी तसंच ठेवलंय कारण की तिथे मला हेअर लावायचे आहे, जे की आता आपण बघू शकतो रेडीमेड भरपूर सारे हेअरच्या ॲक्सेसरीज मिळतात. तर तेच मला लावायचं होतं जेणेकरून छान असा त्याला टच येईल हेअरचा, मागे त्याचे मोठे केस वगैरे कृष्णाचे अशा पद्धतीने. आणि सगळ्या घरातल्याच वस्तूंपासून ही गोष्ट जी आहे ती बनवत आहे आणि मला पर्सनली मला खूप आवडला की हा खूप सुंदर हा क्राऊन दिसत होता, जो की त्याला पूर्ण रेडी झाल्यानंतर तुम्हाला दिसेलच. तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि मेन म्हणजे हा जो क्राऊन कसा बनलाय तो लास्टला नक्की कमेंट करून सांगा. चला आता त्याला थोडंसं काहीतरी डेकोरेटिव्ह करायचं होतं, त्यामुळे इथे मोत्यांची माळ होती, घरातल्याच वस्तू आहे मी जसं बोलले, त्यामुळे ना कुठली छोटीशी माळ असो काहीही असो मी सगळ्या गोष्टी इथे जपून ठेवते जेणेकरून त्या मला कधी कामं येतील सांगता येत नाही. मुलगी असती तर आणखी काहीतरी खूप छान पद्धतीने केलं असतं, पण मुलं असले तरी कृष्णा आपण त्यांना बनवू शकतो. म्हणून मस्त असं आता इथे कृष्णाचं त्यांना रेडी करायचं आहे आणि थोडंसं सिम्पल बट स्वीट असं काहीतरी डोक्यात होतं आणि तेच मी ते बनवायला घेतलं. सो छान असं ही मोत्याची माळ लावते, मोर पिसारा आणि आणखी काही जमेल तर ते करायचा प्रयत्न आहे इथे माझा छोटासा.
मस्त असं हे जे फ्लावरचं क्राऊन होतं ना आर्टिफिशियल, तेही इथे लावलं. आणि लास्टला आहे मोर पिसारा, जो की माझ्याकडे घरामध्ये अवेलेबल होता, तोही इथे लावला. आणि तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की हे क्राऊन कसं दिसतंय ते. आणि उद्या आहे 15 ऑगस्ट जन्माष्टमी, तर त्या दिवशी आपल्याला मस्त असं पाळणा वगैरेही बनवायचा आहे. रात्री कृष्णाचा जन्म होणार, तेही सगळं सेलिब्रेट करायचं आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी जे आहे ते मुलांच्या स्कूलला दहीहंडी असणार आहे. सो तेही करूया. सो तुम्ही नक्की कमेंट करून इथे सांगा की आपला हा क्राऊन जो दिसतोय, आता वरती कॅमेरा गेला नाही तर अशा पद्धतीने मस्त दिसत होता. सो कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा. आता मग तुम्हालाही कळण्यासाठी ना, माझ्याकडे गणपती बाप्पा होता आणि मग गणपती बाप्पा हे कृष्णाच्याच याच्यामध्ये माझ्याकडे आहेत. सो सेम त्यांच्या क्राऊनसारखा क्राऊन इथे झालेला, तर कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढच्या व्लॉगमध्ये मस्त शिवांशला कृष्णा बनवून मी तुमच्यासोबत हे करणार आहे, दाखवणार.